कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये नरो वा कुंजीरो, अश्वत्थामा मेला, पण तो द्रोणाचार्याचा मुलगा होता का हत्ती होता? नमस्कार मित्रांनो, इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकता बातम्यांचं पेव फुटलेलं आहे. या देशामध्ये भ्रष्टाचार किती बोकाळलेला आहे हे सांगायला कुठल्याही तज्ज्ञाची गरज नसणार आहे. युद्धामध्ये धाराशायी पडलेल्या, अमरत्व प्राप्त झालेल्या, वीर मरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार करणारा असेल किंवा युद्धसामग्रीच्या खरेदीमध्ये तुम्ही अंदाज पण काढू शकत नाही की ह्या देशात भ्रष्टाचारांची मानसिकता कुठपर्यंत गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जवळजवळ 46% जनता ग्रामीण भागाची संलग्न आहे. कमीत कमी संसाधनावरती जीवन कसं जगायचं हे आपण पाहतो. लक्षात घ्या, एक वेगळा उन्माद, वेडसरपणा आज आपण पाहत आहोत. तर काय कारण असेल तर आदिसत्ता निर्माण करायचा असेल, मानवाधिकार असेल, तुमचं जैवइंधन असेल, वेगवेगळ्या कारणाने भूभाग असेल, कारणं काही का असाना, पण कळत नकळत सगळं जग ह्या युद्धाच्या खाईत लोटलं गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आज या अँथ्रोपिक AIच्या जमान्यात जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार, प्रेमराज मुनोद, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाधित लाभार्थी गाव परिसर आणि परिवार सर्व दर्शक प्रेक्षकांना जगभरातील विनंती करतो, संयम आणि शांतता बाळगा, सुरक्षित राहा. आणि निश्चितच कुठल्याही परिस्थितीमध्ये जर का आपणास असुरक्षित वाटत असेल तर महाराष्ट्रात, भारतात, पुण्यात किंवा सुरत चेन्नई जो 2 समुद्राला जोडणार आहे, तर आमच्या गावी अगदी निजामशाहीपासून अरब लोकांचं वास्तव्य आहे. त्यामुळे असं आमचं हे कॉस्मोपॉलिटियन गाव आहे, जसा आज सिंगापूर देश आहे. सर्व धर्माचे लोक समभावाने त्या ठिकाणी राहतात. भारतीय संविधानात आपल्याला विश्वास असेल, आदर असेल तर आपलं चॅनलतर्फे निश्चितच स्वागत आहे. अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. सजग राहा, सतर्क राहा आणि सावध राहा. घरातच राहा.